नमस्कार मित्रांनो, थोडा माझा आवाज आज खाली गेलेला आहे. त्याचं कारण आपल्या सुसंस्कृतीच्या ताईंनी आपल्याला सांगितलं 5 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं आहे. तर शेवटी माझ्या विद्यार्थ्यांची ओढ बदलापूरमधल्या या सर्व 2 कलाकारांची ओढ मला इथे घेऊनच आली. त्याचा संपूर्ण कार्यक्रम मी मोबाईल पूर्ण लाईव्ह पाहिला आणि हा सुंदर कार्यक्रम दरवर्षी मी स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. स्वतः सहभागी होऊन सगळ्या शाळांची मिटिंग घेणं, संपर्क साधणं एवढं सगळं काम मी करायचं. ज्यावेळेस आमदार झालं आणि नेमका आजारी पडलं, पण सावकारांनी मला सांगितलं जर काही असेल तर तुम्हाला यायलाच पाहिजे. अजून कोणाला भेटत नाही, घराच्या बाहेर पण जात नाही. आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो आहे. हे फक्त माझ्या बदलापूरमधील सगळ्या 2 विद्यार्थ्यांसाठी. दरवर्षी आपले समाजाचे लाडके आमचे मोठे बंधू शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे आणि आमचा तरुण सरकार वरून त्या दोघांच्या संकल्पनेतून या स्टेजवरचे आपण पाहिलं आहे अनेक कार्यक्रम मराठवाडा दिवसांचा आपला कार्यक्रम झाला. आणि तेव्हा पण मी सांगितलं की या स्टेजवरती दर 15 दिवसाला महिन्याभरातून काही ना काहीतरी माझ्याताई या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. तर तुम्ही हा दुसरा कार्यक्रम यावर्षी करताय. म्हणजे असे अनेक कार्यक्रम म्हणजे लहान मुलांसाठी असो, महिलांसाठी असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असो, तरुणांसाठी असो, आपल्याला सातत्याने स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून एकमेव असं व्यक्तिगत आहे जे सर्वांना आनंद देण्यासाठी सातत्याने कार्यक्रम असतात. थोड्या दिवसामध्ये 10 दिवसामध्ये बदलापूर महोत्सव सुद्धा होणार. आपली महोत्सव सुद्धा झाला आणि आपला इथे विविध स्पर्धांचं कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी या स्टेजवर झालं होतं. असो मला बोलायला थोडा त्रास होतो, पण माझे काही दिवसांनी व्यक्त आहे तर आलेलं फक्त तुमच्या सेवा करायला आज या ठिकाणी चांगले कार्यक्रम पाहिजे. सुंदर सुंदर कार्यक्रम आपल्या मुलांचे या ठिकाणी शाळांनी बसवले होते. त्याच्या पाठीमागे आपल्या शिक्षकांची आपल्या शाळेची संस्कृती फार लेणार आहे. जयंतीमुळे या ठिकाणी आधी त्यांनी आपला कार्यक्रम सादर केला. सर्वांना जरी गोष्ट करायला नसलं तरी प्रत्येक कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुलाचा होता. त्याच्या पाठीमागे आपली सगळ्याची फार मोठी मेहनत होती आणि हा स्टेज आपल्या मुलांना शहर लेवलवर या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण एवढं भविष्यामध्ये पुढे जाते. त्यात कोणत्याच प्रकारची शंका आहे आणि त्याचा फायदा आपण मुलांना नक्की होईल. आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचे जय जय महाराज.